ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. आता आपला काय विषय चालू आहे? दासबोध, मनाला उपदेश. आज आपण काय करतो? प्रत्येक वेळेला संपूर्ण जगामध्ये माझं वाईट कोणा केलं त्यांना केलं, म्हणजे माणूस सतत दुसऱ्या का बोट करतो आणि चार बोटं कोणा का असतात? स्वतः का असतात. म्हणजे माझा उद्धार दुसरा कोणीतरी करणार आहे, माझं वाईट कोणीतरी केलेलं आहे, मी काहीच केलेलं नाही. पण दासबोधात काय सांगितलेलं आहे? तुझं वाईट तूच केलं, मनात्वाचे रे पूर्वसंचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. तर तो पूर्वी काय केले त्याचं फळ तुला भोगायला मिळलं. आणि मग गीतेत काय झाले? कर्मानुबंधे मनुष्य लोके. तू आता जे कर्म करशील ते पुढं तुला काम येईल. माणूस हे विसरलाय, म्हणून त्याची आठवण करण्याकरता दासबोध, गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, तुकारामाचा गाथा आणि त्या माध्यमातून आपला हा चॅनल आहे, ह्या चॅनलमधून लोकांना ओळख करून द्यायचं काम प्रयत्न करू राहिले. तर आज समाजामध्ये काय झालं आहे? तिकडं तिकडं दुःख आहे आणि लोक सुख पाहू राहिले. तर गीतेत काय सांगितले? सुख दुःख समय कृत्वा तथा लाभ लाभो पराजया. सुख आलं ना प्रसाद, दुःख आलं ना प्रसाद. आणि कर्मानुबंधे मनुष्य लोके. मी काय कर्म केलेले त्या कर्माचं फळ मला मिळते. आणि मग तुकारामाने काय लिहिले? ठेविले आनंदे तैशीचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हा समाधान आहे का? अजिबात नाही. माणूस पार निसता धावून 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 समाधान ही वस्तू त्याच्यापाशी नाही. निदान गरिबापाशी आहे बा, पण पैशावाल्यापाशी तर अजिबात नाही. काय? आणि मग तू संघ काय आणलं होतं, संघ काय नेणार आहे, विसरून गेला. म्हणून दासबोधात काय सांगितलेले? तुझ्या जीवनाचा शिल्पकार कोण? तूच. मीच रावण आहे, मीच दुर्योधन आहे, मीच राम आहे, मीच कृष्ण आहे. सगळं कोण आहे? माझ्यातच आहे. आणि मग एक कंपनीवाल्यानं काय केलं? एक पेंटरला काय सांगितलं? असं एक चित्र काढून आण येशू ख्रिस्तासारखं सभ्य. आता तो गेला. आता एक मुलगा होता, शाळेत होता, 10वी-12वीला असेल तो मुलगा, एकदम शांत सभ्य. आणि त्या मुलापाशी गेला, त्याचं चित्र काढलं आणि त्याला 500 रुपये दिले. तो म्हणे मला कशाला दिले? म्हणे तुझं चित्र काढले, आता या कंपनीत मला पैसे मिळणार आहे, मला मिळणार आहे, मग तुलाही दिले. 10-20 वर्ष लुटून गेले. आणि मग कंपनीनं परत ऑर्डर दिली, असं एक चित्र पाहिजे, सैतान, एकदम क्रूर, डेंजर. आता तो पेंटर शोध करू लागला. शोध करता करता एक तुरुंगामध्ये गेला. आणि मग तिथं एक असा डेंजर, दाढी वाढलेला असा भयानक मुलगा होता. आणि त्याला बघितलं आणि त्याचं त्याने चित्र काढलं. पण त्याला परत 500 रुपये दिले. तो काय म्हण, तुम्ही मला मागच्या वेळेलाही 500 दिले आणि आताही 500 दिले. तो पेंटर काय म्हणतो त्याला? त्यावेळेचा तूच होता आणि आता कोण आहे? तूच. म्हणजे माणूस सभ्य होऊ शकतो आणि सैतान होऊ शकतो. मग माणसाला गरज कोणाची? सद्विचाराची, सत्संगाची, सत्संगतीची आणि चांगल्या वाचनाची. आज जगात काय झालेलं आहे? सगळं वाईट झालेलं आहे. तिकडं तिकडं जे पाश्चात्य विचार आहे ते लोकांनी आवडीनं घेतले. पाश्चात्य संस्कृती, वृद्धाश्रम,
एन्जॉय आणि हे बाहेरचे वाईट विचार आज आपल्याला भाऊ राहिले. म्हणून आपली गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे, सगळं कमवलं आहे, पण शेवटी तो कोण झाला? पराधीन झाला. पराधीन पुत्र जगी मानवाचा. आणि मग आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय सांगितले? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव हे सांगितलेले. म्हणून माझा विकास करण्याकरता कोण समर्थ आहे? मीच. म्हणून आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. म्हणून माझ्या जीवनाचा विकास करण्याकरता मीच खंबीर आहे. माझा विकास मीच करील आणि माझं भवितव्य कोण? मीच घडील. माझं भलं करायला या जगात कोणीच उभं नाही. पण आज लोक आहे ना, बुवाबाजी, बुवांच्या मागं धावतात. बाबाचा आशीर्वाद, गुरुचा आशीर्वाद. अरे गुरुचा आशीर्वाद घेण्यापेक्षा तू तुझाच आशीर्वाद घे. माझं भलं कोणी करणार नाही, माझं भलं कोण? मीच करणार आहे. म्हणून तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच. म्हणून आपुली आपण आपली सोडवण करायची, आपला विचार आपण करायचा आहे. आज आपण काय केलो? आपल्याला विसरलो आहे. भगवंत कुठे? माझ्या हृदयात आहे. भगवंत कुठे? आईबापात आहे. भगवंत कुठे? चंद्र सूर्य हवा पाणी प्राणी मात्रात आहे. आज आपण विसरलो. आणि मग तुकाराम महाराज काय म्हणले? गेले विसरून खऱ्या देवा. लोक खऱ्या देवाला विसरून गेले. आज लोकांचे इतके गुरु झालेत, घरोघर गुरु झालेत. असं करा, तसं करा, आणि आम्हाला पैसे द्या. मी तर एक म्हणतो, जगामध्ये आजपर्यंत जेवढे बावळट लोक आहे ना, म्हणून असे शहाणे लोक पोटं भरतात. आज लोकांनी मोठमोठे गुरूंनी लोकांना दाखवलं आणि ते मोठमोठे गुरु आज कुठे? तुरुंगात आहेत. आज त्यांच्याकडे कोट्यवधी संपत्ती. आणि आज शेतकरी जर म्हटला, शेतकरी हायास आहे, शेतकरी आत्महत्या करतो. आणि शेतकऱ्यापाशी आज शेती करायला पैसा नाही आहे. शेतकऱ्याची भयानक परिस्थिती आहे. आणि आज मोठमोठे बाबा, मोठमोठे मंत्री, मोठमोठे पैशावाले आज कोट्याधीश आहे. आज काही देवस्थानामध्ये अफाट पैसा आहे, त्याची कल्पना नाही. देवस्थानात पैसा आहे, बाबांक पैसा आहे, आमदाराक पैसा आहे, मंत्र्यांक पैसा आहे. आणि पैसा कोणाकडे नाही? गरीबाला. आणि मी आजही म्हणतो, हे जे सरकार आहे ना, हे सरकार सगळं कोणामागे आहे? सगळे कारखानदार, मंत्री, पैशावाले, बाबा लोकांमागे आहे. आज शेतकऱ्याची जी अवस्था आहे ना, शेतकऱ्यासारखी भयानक अवस्था आज या जगात कोणीच नाही. पण एक ध्यानात ठेवा, या शेतकऱ्याचा एक दिवस तरी येणार, हे निश्चित आहे. शेतकऱ्याचा दिवस एक दिवस येणार. शेतकऱ्याची आठवण. जय जवान जय किसान. पुलगामा हल्ल्यामध्ये आज कोणाची आठवण आली? जवानांची. तसं ज्या वेळा लोकांना खायला अन्न मिळणार नाही, लोक उपाशी मरतील, तेव्हा या शेतकऱ्याची कुचेष्टा करू राहिलेत. काय? कंपनीवाला तो घाट्या जर आला ना, तर कंपनीवाल्याला त्याचं कर्ज माफ करतात. त्याच्या मालाचा भाव तोच ठरवतो. आणि या शेतकऱ्याचा कष्ट करून याचा भाव कोण? दुसरा ठरवतो. त्याच्या पाठीमागं निसर्ग आहे, त्याच्या पाठीमागं भांडवल आहे. माल करावा तर भाव नाही, भाव वाटला तर माल नाही. म्हणून गंगू